प्रभू, प्रभू, लंकेश्वर रावण एक चौर्य कर्म करून या अशोक वनात आणली आहे. प्रभू, कुठे आहात तुम्ही? कुठे आहात? रक्षण करा, माझे रक्षण करा. प्रभू, प्रभू, रक्षण करा, माझे रक्षण करा. या या सीतेला अशोक वनात आणली आहे, तर राम इथे येणारच आणि इथेच त्याच्यावर विजय मिळवता येईल. विजय मिळवता येईल. नारायण नारायण नारायण. प्रभू, या अशोक वनात काय चालले आहे पाहिलं तुम्ही? तर मंडळी, असेच निरनिराळे कॅरेक्टर, निरनिराळे पात्र तुम्हाला दशावतामध्ये पाहायला मिळतील. तर पडद्यामागच्या कलाकार या मंचावर असंच एका व्यक्तीशी आपण संवाद साधणार आहोत. त्यांना कोकणाचे बालगंधर्व म्हणून संबोधले जाते. चला मग साधूया त्यांच्याशी संवाद. नमस्कार प्रेक्षकांनो. तर आपल्या समोर आहेत श्री ओमप्रकाश चव्हाणजी. तर जाणून घ्यावं त्यांच्याकडून त्यांच्या यशाचं कारण काय. नमस्कार. नमस्कार. ओमजी, मला सांगा, तुमच्या या कला क्षेत्रामध्ये तुमचं पदार्पण कसं झालं? याला कारणीभूत दोन गोष्टी आहेत, माझी परिस्थिती आणि कलेबद्दल असलेलं प्रेम. माझ्या घरातच कलेचा वारसा होता, फक्त दशावतार नव्हतं. कारण माझे वडील ऐतिहासिक रंगभूमीला डायरेक्शन द्यायचे. अच्छा. गाव पातळीवर स्वतः संगीत द्यायचे. आणि एक त्यांच्या बोलण्यातून एक गोष्ट मला महत्त्वाची वाटते, ती की मी स्त्री अभिनयाजवळ वळलो याचं कारण. तर ते मी लहान असताना बालगंधर्वांच्या गोष्टी मला सांगायच्या. अच्छा. आणि त्या गोष्टीतून ते म्हणायचे की बालगंधर्व हे पुरुष आणि स्त्री अभिनय करतात. मला त्यावेळी ते अवघड वाटायचं की पुरुष असून स्त्री अभिनय कसा करत असतील. आणि त्यावेळी मी सुद्धा तो विचार केला की नाही, हे याच्यात एक आव्हान आहे. मग आव्हानात्मक गोष्ट अशी एक स्वीकारायची, आपल्याला बघू जमलं तर. म्हणून मी हा विचार केला आणि दशावतारात प्रवेश केला. मला सांगा, दशावतारामध्ये पेटारा हा नेमका काय प्रकार आहे? नाही, ती तर महत्त्वाची गोष्ट आहे. अच्छा. पेटारा याचा अर्थ जो गणपतीचा मुखवटा असतो, तो मुखवटा आणि 8 दशावताराला जी वापरली जातात ती आयुध अशी ठेवण्याची एक जागा, त्याला पेटारा म्हणतात. म्हणजे गणपतीचा मुखवटा ठेवण्याची अशी एक जागा, हो, त्याला म्हणतात पेटारा. ओमजी, दशावतारामध्ये पेटारा म्हणजे काय ह्याचं महत्त्व तुम्ही सांगितलं. आणि दशावतारामध्ये अजून एक प्रकार आहे बिल्ली मारा. हे म्हणजे नक्की काय आहे? नाही, हा प्रकार नाही, पण तो एक पोर्तुगीज शब्द आहे. अच्छा. म्हणजे गणपती बरोबर जो रिद्धिसिद्धीचं काम करतो आणि रिद्धिसिद्धीचं काम केल्यानंतर प्रेक्षकातून पैसे गोळा करायचा जो प्रकार आहे त्याला बिल्ली मारा म्हणतात. ओमजी, 2003मध्ये तुमच्या आयुष्यात एक आनंदाचा क्षण आलं. तो क्षण म्हणजे गव्हर्नरच्या हस्ते तुम्हाला आदित्य बिर्ला कला किरण पुरस्कार तुम्हाला मिळालं. त्याच्या काही आठवणी तुम्ही प्रेक्षकांना सांगू शकाल? हो, नक्कीच. आणि सांगायला मला खूप आवडेल, कारण माझ्या कलाक्षेत्रातल्या प्रवासातला तो एक महत्त्वाचा टप्पा होता. अच्छा. जेव्हा पुरस्कारासाठी माझं नामांकन झालं तेव्हा पेपरला तरुण भारतला बातमी होती. आम्ही त्यावेळी कार्यक्रमाच्या निमित्ताने दिवाळीला मुंबईला होतो आणि ती बातमी वाचली, परंतु आमचा विश्वास नव्हता. अच्छा.
की ओमप्रकाश चव्हाण मीच असेन आणि दशावतारातील एका लहान कलाकारासाठी एवढा मोठा पुरस्कार मिळेल यावर माझा विश्वास नव्हता. म्हणजे मी एक थांबा सांगतो तुम्हाला. म्हणजे तुम्हाला पुरस्कार पेपरामधून कळाला म्हणजे हो. तुम्हाला पुरस्कार मिळालाय. हो. अच्छा, म्हणजे खूप आनंदाची बातमी असेल ना ती? हो, हो. पण तरी पण आम्ही विश्वास ठेवला नव्हता आणि जेव्हा माझ्या नावाने बिर्ला समूहाकडून जेव्हा पत्र आलं, तेव्हा आम्ही विश्वास ठेवला की नाही, तो पुरस्कार माझ्यासाठीच होता. अच्छा. हो. आणि त्याचं अगदी मोठ्या राजेशाही थाटात षण्मुखानंद हॉलमध्ये वितरणही झालं. अरे वा. हो. तर तो माझ्यासाठी आनंदाचा आणि मी आजपर्यंत केलेल्या प्रयत्नांचा क्षण होता तो. अच्छा, म्हणजे NHD ला दिल्लीला. हो. अरे वा. म्हणजे तुमचा आयुष्यभराची कमाई त्या पुरस्कारामध्ये होती. हो. नक्कीच. आणि मी असं ऐकलंय त्या पुरस्कार सोहळ्यामध्ये बॉलिवूडचे बादशाह म्हणजे अर्थात शाहरुख खान उपस्थित होते आणि त्यांनी तुम्हाला देखील ओळखलं नाही की तुम्ही स्त्री आहात का पुरुष आहात. हा एक गमतीशीर किस्सा तुम्ही प्रेक्षकांना सांगू शकाल? त्याने तर ओळखलं नाहीच, पण संपूर्ण षण्मुखानंद हॉलमध्ये जेवढे प्रेक्षक होते आणि बिर्ला समूहाची माणसं होती, एका व्यक्तीला सोडून बाकीच्या व्यक्तींना कोणालाच माहीत नव्हतं मी पुरुष आहे हे. अच्छा, तो व्यक्ती कोण होता? कमलाकर सोनटक्के. अच्छा. आणि जेव्हा वितरणाची वेळ आली तेव्हा त्यांनीच माझं नाव पुकारलं आणि ज्या स्त्री वेशात जो माणूस आहे तो पुरुष आहे. आणि हे जेव्हा ऐकलं तेव्हा जवळजवळ अर्धा पाऊण तास हॉल गजबजत होता टाळ्यांनी. अर्धा पाऊण तास? पाऊण तास. आणि त्यावेळी मी स्टेजवर म्हणजे तिथे वितरण अर्धा पाऊण तास थांबवून ठेवलं होतं. तर जेव्हा मी पुरुष आहे हे शाहरुख खानना कळालं ना, तेव्हा अगदी ते हवेत उडाल्यासारखेच झाले. अगदी म्हणजे त्यांचा विश्वासही नव्हता. अगदी त्याच्यानंतर आम्ही बिर्ला समूहाबरोबर चहा पाणी करण्यासाठी बसलो तेव्हासुद्धा पुन्हा पुन्हा नमस्कार करून आपले विचार व्यक्त करत होते. अहो, शाहरुख खानलाच काय, मला देखील धक्का बसला तुम्हाला पाहून आता आणि प्रेक्षकांना देखील बसला असेल. नक्की. ओमजी, या 35 वर्षाच्या करिअरमध्ये बरेचसे अनुभव तुम्हाला आले असतील, पण एखादा गमतीशीर अनुभव तुम्हाला आठवतोय का? की ज्या स्त्रियांची मी नक्कल करतो त्यांची प्रतिक्रिया काय असते अच्छा. माझ्या कामाबद्दल किंवा माझ्या अभिनयाबद्दल हे मला सांगायला खूप आवडेल. तर आम्ही बँगलोरला कार्यक्रमासाठी गेलो होतो. अच्छा. आणि 4 राष्ट्रांचे कलावंत होते. महाराष्ट्रातून 2 कला, दशावतार आणि लावणी. अच्छा. आणि त्या दशावताराची आम्ही रेसल मारत असताना एक जवळजवळ 60-65 वर्षाची स्त्री डायरेक्टर म्हणून बसली होती. शेवटी ती बघत असताना ती रेसल संपल्यानंतर गेटअपमध्ये होती ती आणि जेव्हा मी मेकअप रूममध्ये गेलो मला पाठोपाठ ती आली आणि मला म्हणाली, तू पुरुष की स्त्री? तोपर्यंत माझ्या अंगावरचे कपडे मी अर्धे अधिक उतरले होते. अच्छा. त्या आल्या आणि माझे दोन्ही पाय पकडले आणि म्हणाले, माझं आयुष्य ज्या कलेसाठी गेलं तिथं मी तुम्हाला ओळखू शकले नाही. तर खरोखर मी तुमची रेसल बघताना अगदी पाय ठेवण्यापासून ते पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत मी बघत होते, तुम्ही पुरुष कुठे दिसता. तर ती एक मोठी गोष्ट आणि अनेक बायकांच्या अपेक्षा, बायकांचे विचार मला ह्या माध्यमातून काही स्त्रिया स्टेजवर येऊन मला सांगतात की ओमप्रकाश, तुझ्याबद्दल आम्हाला खूप स्वाभिमान वाटतो. अच्छा. मला ते कौतुकास्पद वाटतं. मी असं का वाटावं, असं मी काय करतो, कारण मला सुद्धा जाणून घ्यायची उत्सुकता असते. तेव्हा त्या म्हणतात की तुझ्यातून आम्ही ओरिजिनल बायका असून सुद्धा एखादी गोष्ट तुझ्याकडून शिकता येते, अशी त्यांची प्रतिक्रिया मला असते. सांगा, तुम्हाला दुसरे बालगंधर्व म्हणून संबोधलं जातं, या पाठीमागचं कारण काय नेमकं? हे कारण तर मला समोर दिसतच आहे, बरोबर. पण प्रेक्षकांना उलगडा करा. नाही, खरं आहे ते. मला
कोकणचा बालगंधर्व म्हणून दशावतारातून माझी ओळख झाली, याचं खरं श्रेय मी देईन माझ्या प्रेक्षकांना. अच्छा. कारण बालगंधर्वांना मी बघितलं नाही, पण ज्या ज्या व्यक्तीने किंवा ज्या नाटककारांनी त्यांना बघितलं आहे, त्यांनी सुद्धा असे विचार काढले की बालगंधर्व सुंदर गायचे, हो, सुंदर गायचे, गायक होते ते. गायक होते, पण म्हणाले तुझ्या एवढे सुंदर नव्हते. तर तो गुण कुठेतरी मला दशावतारातून सादर करताना प्रेक्षकांना माझ्या दिसतो आणि दिसला. ज्ञानवंतांना किंवा अभ्यासकांना दिसला, म्हणून मला त्याने तसं नाव 2017मध्ये घडलेली वाईट गोष्ट आणि 2003मध्ये मिळाले तुम्हाला पुरस्कार, ही गोष्ट वगळता एखाद्या वाईट आणि एखादी चांगली गोष्ट तुमच्या आयुष्यात घडली आहे का? वाईट गोष्ट म्हणजे मी 35 वर्षात जे शिकलो, वाईटातून सुद्धा शिकलो आणि चांगल्यातूनही शिकलो. तर माझ्या आयुष्यात मला एका गोष्टीचं वाईट वाटेल. कोणतं? की मी ज्यासाठी आयुष्य वेचलं ती म्हणजे माझी कला. अच्छा. तर ती जर फुकट गेली किंवा माझ्या कलेचं चीज झालं नाही, तर मला त्या गोष्टीचं खूप वाईट वाटेल. बरोबर आहे. त्याचं देखील मला वाईट वाटेल, कारण मला पण एक कलाकार म्हणून तुमच्या भावना मी समजू शकतो. बरोबर. आणि एखादी चांगली गोष्ट कोणती? चांगली गोष्ट माझ्या आयुष्यात की मी शून्यातून हे दिवस पाहिले. एक वेळचं धड जेवण मिळत नव्हतं, ती हलाखीची परिस्थिती. अच्छा. आणि जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा त्या हलाखीत त्या दिवसापासून आजपर्यंत माझ्या संसारात माझ्या बायकोने मला जी साथ दिली, म्हणजे अगदी कोणतेही सुख, ज्याला सुख म्हणतात, किंवा नवऱ्याकडून मिळणाऱ्या गोष्टी मला हव्यात असं तिनं कधीच म्हटलं नाही आणि मी कधी विचारलं नाही. कारण त्या गरीब परिस्थितीत मला ज्या गोष्टी अपेक्षित होत्या की मला माझ्यासारखी बायको असायला हवी, की ज्या संसारात तिच्याकडून मला सुख मिळेल, तर त्या पद्धतीने माझ्या बायकोने मला खरी साथ दिली आणि त्याच्यासारखं दुसरं समाधान मला आज दिवसापर्यंत मिळालं नाही. बरोबर आहे. म्हणजे वाईट परिस्थितीत तुमच्या बायकोने खूप साथ दिली. तर ओमजी, तुमच्या या 35 वर्षाच्या आयुष्यामध्ये जे जे काही घडलं, जे जे काही तुम्ही पाहिलं, ते सगळं प्रेक्षकांना तुम्ही सांगितलं, पण तुमची कला प्रेक्षकांसमोर सादर करा ना एखादी. ठीक आहे, मला ती प्रेक्षकांसाठी सादर करायला मनापासून आवडेल. अहो, ज्यांच्यासाठी माझं या मंदिरी आगमन झालं, मी म्हणते स्वारींचं आगमन झालं नाही, मग त्यांचं दर्शन मिळणं शक्यच नाही. वेळ पाहिली तर आजच्या दिवशी थोडा उशीरच झाल्यासारखं वाटू लागलं. स्वारी एवढी कोणत्या कार्यात गर्क झाली असेल? आलं लक्षात. स्वारी युद्धातील गोष्टी ऐकण्यात अगदी दंग झाली असावी, पण मी म्हणते नको त्या वेळी युद्धातील गोष्टी यांना सांगतं तरी कोण? असू द्या. स्वारींचं आगमन झालं की आपण एक शब्दही बोलायचा नाही. हो, एक शब्द म्हणजे काय? आम्ही स्त्रियांनी एकदा का मनानं ठरविलं ना, एखादी गोष्ट करायची म्हणजे त्याप्रमाणे आचरणात आणायला आम्ही मागे पुढे पाहत नाही. येऊ देत, तर मला वाटतं स्वारींच्या पावलांचा आवाजच येतोय. येऊ देत, अशी राहणार आहे. या या या, आपलं स्वागत आहे. स्वामी, आजच्या दिवशी तुम्हाला यायला थोडा उशीर झाला. हो, म्हणूनच मी ठरविलं होतं तुमच्याबरोबर एक शब्दही बोलायचा नाही. काय? हो, मनानं ठरविलंय. म्हणजे तुम्हाला काय वाटतं, काल परवा ठरविल्यासारखं मी आजही ठरून मोकळी झाले?
आम्हा स्त्रियांचा स्वभाव तुम्हाला माहीत नसेल. आम्ही स्त्रियांनी एकदा का एखादी गोष्ट ठरविली ना, की त्या आत्ताच कसं मी तुमच्याबरोबर बोलायचं नाही असं ठरविलं, म्हणजे बोलणार नाही म्हणजे बोलणारच नाही. अहो पण स्वामी, हे काय? हा वीरबाणा पोशाख करून निघालात कुठे? 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 युद्धभूमीवर? आणि तेही चक्रव्यूहाचा भेद करण्यासाठी? स्वामी, अहो आजपर्यंत युद्धातील गोष्टी ऐकण्यात समाधान मानत होता. ओ युद्धभूमी कधी पाहिलीत का तुम्ही? आणि मी म्हणते, तिथपर्यंत जाण्यासाठी तुम्हाला आज्ञा तरी कोणी दिली? कोणी? ज्येष्ठ मामंजीनी? वाटलंच मला. कारण मामंजी आणि देव मामा समसप्तकाशी झुंज देण्यासाठी गेले आहेत. आता तुम्हाला श्रेष्ठांनी जर आज्ञा दिली असेल तर मी तुमचा मार्ग अडविणारी कोण आहे? जा, खुशाल जा. पण स्वामी, जात असताना जाता जाता मला एक शब्द देऊन जा. चक्रव्यूहाचा भेद करून झाला की पहिलं पाऊल पडेल ते उत्तरेत तुझ्या सदरी, एवढं सांगून जा. मी त्या क्षणाची वाट बघत बसेल. आणि जेव्हा यशाने यशोमंडित होणार तेव्हा तेव्हा याच भरल्या हाताने तुम्हाला पंचारती ओवाळून तो आनंद मला साजरा करायचा आहे. या खुशाल या. देवा, चक्रव्यूहाचा भेद करण्यासाठी गेलेत खरे. मी त्यांना आनंदाचा निरोप दिला. हे योग्य केलं की अयोग्य हे मला नाही सांगता यायचं. पण देवा, यांच्यावर कोणतं संकट पडू नये एवढीच माझी अपेक्षा आहे. असे पवित्र भावना धरून मी त्याला आनंदाचा निरोप दिलाय. देवा, आनंदाचा निरोप दिलाय. तुझी कृपादृष्टी त्यांच्या पाठीशी सदैव असावी एवढीच पवित्र भावना देवा, एवढीच पवित्र भावना. उंच भरारी घेताना काही फुलपाखरे वंचिली, आयुष्याची दोर ओढिता कलाधुरी राहिली. उंच भरारी घेताना काही फुलपाखरे वंचिली, आयुष्याची दोर ओढिता कलाधुरी राहिली. उजळून आठवणी पडद्याच्या या कला मंचकी, उजळून आठवणी पडद्याच्या या कला मंचकी सादर करीतो पडद्या मागचे कलाकार, पडद्या मागचे